रामकृष्ण हरी माऊली. मी रोज आंघोळ करून तुळशीला पाणी घालून भगवद्गीता वाचते. भगवद्गीता वाचून झाल्याशिवाय मी दुसरं कोणतंच काम करत नाही. आणि आज मी भगवद्गीता वाचून झाल्यावर जप करणार आहे. आईनं जपाची माळ आणली होती. जिथं माझी भगवद्गीता वाचायची स्टॉप होते तिथं मी अशी दोरी ठेवत असते. म्हणजे जेव्हा मी नव्याने भगवद्गीता वाचायला स्टार्ट करते तेव्हा ते पेज मला लगेच सापडतं. आणि माझा 11वा अध्याय वाचायला चालू होता. आज माझा 11वा अध्याय संपून मी 12वा अध्याय म्हणजे भक्तियोग हा अध्याय 12वा आहे हा वाचायला स्टार्ट केला आहे. 11वा अध्याय संपवून आज मी फक्त 12वा अध्याय वाचायला स्टार्ट केलं होतं आणि तिथेच मी दोरी ठेवली आणि माळ जप करायला घेतली. माळ जप करताना अंगठ्याने त्यातला मणी ओढायचा असतो आणि अंगठ्या शेजारील बोटाचा टच त्याला होऊ द्यायचा नसतो. असा एक एक मणी ओढत जप चालू करायचा असतो. जपाची माळ नवीन असल्यामुळं मणी जास्त लवकर ओढला जात नाही. ते ओढायला त्रास होतोय थोडा. आणि ह्या माळेमध्ये 108 मणी असतात. जेव्हा आपण मंत्र जाप करतो तेव्हा आपला एक राऊंड संपल्यावर 108 वेळा मंत्र कंप्लीट होतो. ही जपाची माळ आईने आईसाठी आणली होती, पण मला पण जप करायचा होता. मी कधी केला नव्हता. जप कसा करायचा सांगून आई झाडांना पाणी घालायला गेली होती. आमच्या घरासमोर मी जास्त झाडं लावलेत. हा कृष्ण कमळाचा वेल आहे. हे श्रीकृष्णांचं आवडतं फूल असून ह्या फुलाचं वैशिष्ट्य म्हणजे हे 5 पांडवांचं प्रतीक आहे. हे फूल उमलल्यावर त्यामध्ये श्रीकृष्ण, 5 पांडव आणि सुदर्शन चक्र दिसतं. आणि मी शेवंतीचं एक रोप लावलं होतं. त्या एका रोपाची एवढी रोपं झालेत. आणि शेवंतीच्या कडेलाच मी गुलछडीची पण 2 रोपं लावलेत आणि तिथंच तुळस पण आहे. हे पारिजातकाचं झाड आहे आणि पारिजातकाच्या झाडावर मी अपराजक्ता म्हणजेच आपल्या भाषेत गोकर्णाची फुलं हा त्याचा वेल आहे. पारिजातकाच्या झाडावर हा वेल चढवलाय मी. रोज ह्या वेलाला फुलं येतात पण आईने आज त्याची फुलं तोडून घेतली ती. आणि पारिजातकाच्या झाडाखाली मी छोट्यासं पुदिन्याचं रोप लावलंय. पारिजातकाच्या झाडाला अशा बिया पण आल्यात. जिथं फुलं राहिलेत तिथं बिया आलेत. हे बेलाचं झाड आहे. हे बेलाचं झाड मी लावलेलं नाही, ते मनानंच आलंय. आणि तिथंच सदाफुली आहे. ही लाल सदाफुली आहे आणि लाल सदाफुलीच्या शेजारी पांढरीसुद्धा सदाफुली आहे. दोन्ही सदाफुलीची रोपं खूप आली होती पण मी उपसून टाकलेत आता. जास्त झाली होती म्हणून थोडीच ठेवलेत. आणि तुळशी पण भरपूर आहेत. उन्हाळ्यामुळे तुळशीची पानं गळून पडलेत. नवीन पालवी फुटली आहे त्याला. आणि ही तुती आहे. तुतीच्या पण मी भरपूर कांड्या लावल्या होत्या पण शेळ्यांनी राखल्याच नाहीत. तुतीला अशी छोटी छोटी फळं यायला लागलेत. काही लहान आहेत तर काही पिकलेत. भरपूर कांड्या लावल्या होत्या मी तुतीच्या पण फक्त त्यातली 3च झाडं आलेत तुतीची. चिंचेच्या झाडाखाली मी अशा तुतीच्या कांड्या लावल्या होत्या. हे बघा 3च झाडं आहेत ती तुतीची. सारखं शेळ्या येऊन खाऊन जातात तुतीची झाडं. आणि हे चिंचेचं झाड किती चिंचा लागलेत बघा. तर हे असं असतं गावाकडील निसर्गरम्य वातावरण.